काल जे आहे पोलीस स्टेशन भाग्यनगरमध्ये 534/25 असा गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये की एक CCTV मध्ये सुद्धा दिसतो की एक लहान मुलं आहे, जवळपास 2 वर्षाचा वय राहणार, आणि त्यांना 2 युवक जे मोटरसायकलवर आलेला होता असा दिसतो की घेऊन गेलेला आहे. आणि नंतर आमचे टीमला माहिती भेटला आणि लगेच त्यांनी वेगवेगळा जवळपास 4-5 टीम बनवून भाग्यनगरची पोलीस स्टेशन इन्चार्जने खूप चांगला काम केला. त्यामध्ये त्यांची DB, त्यांचे सर्व ऑफिसर्स हा सर्व ऑन ग्राउंड जाऊन खूप जे CCTV फुटेज होता ते कलेक्ट केला होता. नंतर क्लिअर CCTV फुटेज भेटल्यानंतर त्यांचे शोध मोहीम चालू झाला आणि आज त्यामध्ये जे 2 आरोपी, दोन्ही जे CCTV मध्ये दिसतो ते दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, ज्यांचे नाव सांगू, ज्याचे नाव आहे मोहम्मद आमिर मोहम्मद अफसर, वय 22 वर्ष, व्यवसाय मिस्त्री सांगतो, खुदबेनगर चौरस्ताजवळ रहिवासी आहे. दुसरा आरोपी आहे मोहम्मद इस्माईल उर्फ JD अब्दुल हमीद, वय जवळपास 21 वर्ष, खुदबईनगर चौरस्ता देगलूर नाका नांदेड. असा 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यासोबत आपण विचारपूस करून एक्झॅक्टली इंटेन्शन काय होता, मोटिव्ह काय होता, कशासाठी केला, प्लॅनिंग काय केलेला आहे, अजून असा घटनेला घडलेला आहे का मागे, हा सर्व तपासमध्ये इंट्रोगेशनमध्ये समोर येईल. पण जे महत्त्वाची गोष्टी आहे की जे मूळ होता ते एकदम सुखस्वरूप आपण परत पेरेंट्सला, त्यांचे गार्जियन्सला परत दिलेला आहे आणि त्यांची हेल्थ वाईज सर्व चांगला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अप्रिय घटना घडलेला नाही त्यामध्ये. तो आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून जे भाग्यनगरचे इन्चार्ज आणि त्यांची DB टीम, सर्व ऑफिसर्स, त्यांचे अंमलदार यांच्यासाठी जवळपास 10,000 रुपयाच्या, दोन्ही टीमला 10,000 रुपयाच्या एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देत आहोत. ऑन रेकॉर्डसुद्धा ॲप्रिसिएशन देणार आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर कारवाई करून रिकव्हरीसुद्धा, आरोपी अरेस्ट करणे, मोटरसायकल जे गुन्ह्यामध्ये वापर झाला होता मोटरसायकलसुद्धा रिकव्हर करणे आणि अजून कोणी जर ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्या आपण इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येणार. सर, हे आरोपी जे आहेत त्यांच्यावर काय हां, एक जे त्यामध्ये आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेला आहे असा निदर्शनास येतो की त्यांच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि आमचे स्टाफसुद्धा त्यांना ओळखतो. तो त्यांचे पास्ट क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंटच्या ह्यामध्ये काय इंटेन्शन आहे हा पण आपण इंट्रोगेशनमध्ये समोर येईल. सर, रूमर्स पसरत आहे किडनॅपिंग केल्यानं त्याला बली असं काहीतरी आहे, नाही आतापर्यंत असं काही सांगू शकणार नाही. जे आमची प्रायमरी इंट्रोगेशन झालेलं आहे त्यामध्ये असा बली वगैरे तो दिसत नाही, पण हा खूप अर्ली आहे कन्क्लूड करून सांगण्यामध्ये. आता आमची इंट्रोगेशन होणार, तपास होणार, जर असा काही प्रकार आहे ते नक्कीच समोर येईल. आपण अनेक वेळा आवाहन केलेले आहे की CCTV बद्दल तर लोकांनी हा बसवायला पाहिजे, म्हणजे काही लोक म्हणजे परमिशन लागतात म्हणून करत नाही, तर यासाठी आपल्याला मदत होतो. बरोबर आहे, आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे. ह्यामध्ये 2 गोष्टीवर मी फोकस करतो. एक तो फर्स्ट की मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन जे आहे, जे मस्जिद असो, मंदिर असो, बौद्ध विहार असो, आजूबाजू 100% चांगली CCTV कव्हरेज असलीच पाहिजे. दुसरा जे मेन गल्ली आहे ते जे मी सांगतो की आपली नांदेड, आपली सुरक्षा म्हणून एक मेन गल्लीमध्ये जर सपोज करा 10 दुकान आहे, ते कॉन्ट्रीब्युशन करून चौकवर CCTV एक टाकू शकतो. ह्यामध्ये CCTV इतके कॉस्टली नाही. तो नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने मी आवाहन करणार की हा तुमची एरियाची जबाबदारी तो तुम्ही घ्या. आसपासचे जे मेन चौक आहे, मेन एंट्री एक्झिट, तिथे जर CCTV तुम्हाला ठेवणार तर जास्त त्यामध्ये कॉस्ट पण येणार नाही आणि असा क्राईम, लॉ अँड ऑर्डर, सेफ्टीबद्दल सुद्धा आम्हाला मदत होईल. जसं हा गुन्ह्यामध्ये सुद्धा CCTV आम्हाला सापडला तो लगेच गुन्हा डिटेक्ट होऊन आम्ही रिकव्हरी करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.